शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. ओके. पाठ आहे 355. क्रिया डोक्यालाच हात मारून घेत बोलते, "अरे देवा! हा विचार तर मी केलाच नाही. थँक्स बेबी, तू इतका विचार केला. पण आता पुढे काय करायचं मग? सांगू की नको?" तर शुभ बोलतो, "एक काम कर. मुंबईला शिफ्ट होण्याबद्दल सध्या तरी काही बोलू नको. फक्त आपल्याबद्दल बोल, जे बोलता येईल तेच. म्हणजे तू मुंबईला येऊ शकते, स्टे करू शकते माझ्यासोबत आणि तुझ्या मीटिंग्स पण होतील, सगळं होईल." तर क्रिया लगेच विचारते, "पुढे जेव्हा वेळ येईल सांगायची, तर तेव्हा त्यांना कळेलच ना, की ही याच्यासाठी मुंबईला ये-जा करत होती. मग काय करायचं?" तर शुभ बोलतो, "तेव्हा सांगता येईल, तो आता नुकताच शिफ्ट झालाय. तो काही आधीपासूनच नव्हता तिकडे." तर क्रिया बोलते, "ठीक आहे, चालेल. मी माझी बॅग भरून घेते. ओके बेबी?" तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग क्रिया जाते बेडरूममध्ये आणि पॅकिंग सुरू करते. आणि शुभ असतो हॉलमध्ये तर टीव्ही बघत. तर 15-20 मिनिटांनी क्रिया हाक मारते शुभला, की "बेबी, इकडे ये जरा, मला मदत कर." तर शुभ जातो, बघतो तर सगळे कपडे काढून पूर्ण पसारा करून असतो बेडवर, खाली, इकडे-तिकडे सगळीकडे. तर हे बघून शुभ बोलतो, "क्रियो, तू काय किती दिवस थांबायच्या विचाराने जात आहेस? हे इतके कपडे कशासाठी घेतली आहेस? प्लीज हे सर्व ठेवून दे. मला लिटरली हे सर्व बघून असं वाटत आहे, माझ्या बायकोसोबत भांडण झालंय आणि माझी बायको माहेरी जायला निघाली." ओह माय गॉड! तर हे ऐकताच आणि शुभचा टेन्शनमध्ये असलेला चेहरा बघून क्रिया हसायला लागते खूप जोरजोरात. तर शुभ बोलतो, "अगं तू हसत काय आहेस? माझ्या मनात खरंच हे चाललं एका सेकंडसाठी." तर क्रिया बोलते, "मग जरा ते कपल फाईट अँड ऑल रिलेटेड स्टोरीज रीड करायचं बंद कर. म्हणजे लगेच असं काही बघून इतकं निगेटिव्ह थॉट नाही येणार." "हो का?" तर शुभ बोलतो, "तू आधी हे हसणं बंद कर. आणि यात काही निगेटिव्ह थॉट येण्यासारखं नाहीये, पण हे असे कपडे बघून कोणीही तोच विचार करणार. सो प्लीज हे आवरून घे पटकन." तर क्रिया बोलते, "बरं मला एक सांग, कोणते कुर्ती, टॉप्स किंवा ड्रेस घेऊन जाऊ आणि किती घेऊन जाऊ? कारण मी खूप कन्फ्युज्ड होत आहे." तर शुभ बोलतो, "ते बघ, ते 3 कुर्ती घेऊन जा आणि हे 4 टॉप्स पण घे आणि हे 3-4 ड्रेस घे आणि हे 3 नाईट सूट घेऊन जा आणि माझे फेव्हरेट हे 4 शॉर्ट्स रूममध्ये घालून झोपायला. एवढं घेऊन जा बऱ्यापैकी." तर क्रिया बोलते, "ठीक आहे, पण तुझे फेव्हरेट शॉट्स घेऊन जाऊन काय करू? तू नाही आहेस इथे हाक करून झोपायला. मग मला एकट्याला झोप पण नाही येणार." तर शुभ बोलतो, "ओके, मग रेग्युलर तिकडे घरी असताना जे घालते ते तिथेच आहेत ना, सो असू दे तेच घाल. हे इथून नको घेऊन जाऊ, ओके?" तर क्रिया ठीक आहे बोलते आणि आपली पॅकिंग करायला स्टार्ट करते आणि तसंच शुभ परत हॉलमध्ये जाऊन बसतो टीव्ही बघत. काही वेळाने क्रिया येते सगळी पॅकिंग करून आणि बघत शुभला. तर शुभ मस्त मॅच बघण्यात बिझी असतो. तर क्रिया डायरेक्ट टीव्ही पुढे येत बोलते, "जेवायचं नाहीये का?" तर शुभ टीव्हीकडे बघतच बोलतो, "हो, घेऊन ये जेवायचं." तर क्रिया बोलते, "आधी टीव्ही बंद कर आणि चल मला हेल्प कर किचनमध्ये." नेहमी करतो तसं आजही करायचं आहे. तर शुभ बोलतो, "यार क्रियू, प्लीज मॅच बघू दे मला. उगाच पुढे-पुढे नाचू नको." तर क्रियाला राग येतो. तर तसंच बोलते, "मी आता 2 डेजने जाणारच आहे ना घरी. मग तू तिकडे जाणार आहे. मग मला माहिती आहे जास्त सोबत नसणार आहे. तरी तू असं वागत आहेस ना? ठीक आहे." तर शुभ पटकन उठून क्रियाला जवळ घेतो, सोफ्यावर घेऊन गोदीमध्ये बसवत बोलतो, लाड करत, पण अर्ध लक्ष टीव्हीकडेच असतो. तर क्रिया बोलते, "हे सर्व तू नाटक करत आहेस माहिती आहे मला. एवढं बेबी बाबू करणं फक्त हे मॅच बघता यावी आणि मी नॉर्मल राहावी म्हणून चाललंय, हो ना?" तर शुभ तसाच क्रियाच्या नेकमध्ये तोंड घालत, किस करत बोलतो, "नाही गं माझं बाळ, असं कसं करेल मी? माझं खरंच खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. सो हे सर्व रिअल इमोशन्स, रिअल लाड प्यार आहे. कळलं का? माझं शोनं-शोनं बच्चा." तर क्रिया उठून उभी होत बोलते, "चल ठीक आहे, मी जेवायचं घेते, ये पटकन." आणि मग क्रिया जाते किचनमध्ये आणि जेवायचं घेते आणि शुभ पण फ्रेश होतो आणि मग दोघे जेवायला बसतात. तर क्रिया बोलते, "शुभ, मला नाही पण नाही बोलता येत आहे, सो प्लीज काहीतरी सोल्युशन काढ ना, ज्यामुळे आपण सोबत राहू." तर शुभ बोलतो, "तसं एकच सोल्युशन आहे आणि ते म्हणजे लग्न करायचं. हाच एक परमनंट सोल्युशन आहे." तर क्रिया बोलते, "हो, मी आता घरी गेल्यानंतर बघते मम्मा-पप्पाला बोलून, तेव्हा काय बोलणं होईल ते बघू मग त्यानुसार पुढे काय होईल ते." तर शुभचं अर्ध लक्ष अजूनही टीव्हीकडेच असतो. तर क्रिया जोरात ओरडते, "शुभ, मी काहीतरी सीरियस बोलत आहे. काय चाललंय तुझं? हे असंच फालतू काहीतरी वागणार असशील ना, तर खरंच सांगते खूप भांडण होईल आता आपलं. म्हणजे मलाच खूप वेगळं आणि एकटेपणाची फिलिंग येते आणि बाकी तुला काही फरक पडत नाहीये. असं काही आहे का? असं असेल तर सांग, म्हणजे मी माझे इमोशन्स कंट्रोल करायचं शिकते. कारण तुला सांगून काही फरक पडणार नाहीये हे दिसूनच येतंय मला आता."
तर शुभ मॅच पॉज करून ठेवतो आणि क्रियाला बोलतो, "तू प्लीज शांत हो आधी. कधी नाही ते काहीतरी एवढे इंटरेस्ट घेऊन बघतो. मग त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे का? तुला जसं जे फील होत आहे ते मलाही होत आहे. पण असं चिड करून काही होणार आहे का? नाही ना. मग कशाला असं काहीतरी करून भांडणं करायची आहेत?" तर क्रिया बोलते, "हां, मग मी तुला किती सीरियस काहीतरी बोलत आहे, विचारत आहे. तरी तू ऐकत आहेस पण अर्ध लक्ष टीव्हीकडेच आणि मला नीट रिस्पॉन्स पण देत नाहीयेस. मग राग येणार नाही का मला? आणि नालायक आता पण पॉज करून ठेवलायस. बोलणं झालं की बरोबर तिथूनच प्ले करशील, जिथून पॉज केलायस. मीन्स बघणं बंद केलेस जिथून." तर शुभ बोलतो, "सॉरी गं माझं बाळ, पण पॉज करू दे किंवा काहीही करू दे, पण तुझ्यासोबत इग्नोर केल्यासारखं वागणं कधीच नसणार आहे माझं, ओके?" तर क्रिया बोलते, "ठीक आहे, बघ टीव्ही, पण लक्ष इकडे जास्त हवं आहे मला." आणि मग दोघेही असंच छान गप्पा मारत जेवण पूर्ण करतात. जेवणानंतर क्रिया बोलते, "बेबी चल ना वॉकला जाऊ, इथेच सोसायटीमध्येच." तर शुभ बोलतो, "हो, हो, जाऊ. थांब 15-20 मिनिटं थांब बाबा, जरा थांब गं." तर क्रिया बोलते, "अच्छा ही मॅच बाकी आहे म्हणून का?" तर शुभ हो बोलतो. तर क्रिया ठीक आहे बोलून तसंच फोन बघत बसलेली असते. आणि मग शुभ ज्या टीमला सपोर्ट करतो त्या टीमचा चांगला खेळ सुरू असताना जोरजोरात ओरडतो लाइक एक्साइटमेंटमुळे, तर क्रिया घाबरते आणि तसंच चिडून बोलते, की "ए शुभ, मूर्ख, काय चाललंय तुझं? ओरडत का आहेस इतका? आजूबाजूला लोकं आहेत, जरा हळू ना. थोडं पण काही कळत नाही तुला, हो ना?" तर शुभ बोलतो, "अगं बघ, बघ कसा मारत आहे तो. फुल 6, 4 सुरू आहे आणि लोकं असू दे ना आजूबाजूला. मी माझ्या घरात करत आहे जे काही करत आहे. मला या लोकांशी काही घेणं-देणं नाहीये." तर क्रिया बोलते, "हो का? मग कोणी येऊन तुला बोलले इतका आवाज का केला किंवा आवाज कमी कर किंवा ओरडत आहेस वगैरे, तर काय करशील? तेव्हा करशील ना बरोबर आवाज कमी?" तर शुभ बोलतो, "चल हट, बिलकुल काय नाही करणार. एवढाच डिस्टर्ब होत आहे ना, तर दार बंद करून घे," बोलणार. "पण मी इकडे काही कमी नाही करणार आहे. कळलं तुला? क्रिया?" हां. क्रिया डोक्याला हात मारून घेत बोलते, "कठीण आहे तुझं खरंच. चल आता झालं का?" तर शुभ बोलतो, "3 ओव्हर राहिले आहेत. थांब बस थोड्या वेळ." देन क्रिया ठीक आहे बोलून परत फोन बघत बिझी असते आणि शुभ मॅच बघत असतो. बापरे! काही खरं नाहीये. काही वेळाने मॅच संपते आणि मग शुभ क्रिया खाली जातात वॉक करायला. तर सोसायटीच्या बाहेर जायचं ठरवतात. तर तसंच वॉक करत बोलत असतात आणि थोडं पुढे गेल्यानंतर क्रियाला एक जण हाक मारतो. "मिस क्रिया सहारे?" तर क्रिया बघते आणि लगेच ओळखून घेते, की हा ओल्ड क्लायंट आहे. तर तसंच हाय बोलून पुढे बोलायला सुरुवात करते. तर क्रिया शुभची ओळख करून देत सांगते, "हा शुभ माझा फियांसे." तर तो शुभला हाय हेल्लो करतो आणि त्याच्यासोबत बाकी 2 फ्रेंड असतात. तर तो त्यांच्याशी ओळख करून देतो क्रियाची, की "मीट माय 2 फ्रेंड्स." क्रिया हाय हेल्लो करते आणि शुभला इकडे खूप राग येत असतो. कारण क्रियाला ते तिघेही एकसारखं बघत बोलत असतात. तर काही वेळाने ते जातात आणि मग शुभ बोलतो क्रियाला, "तुला काय अक्कल कमी आहे का? कळत नाही का बाहेर कोणाला किती बोलायचं ते? तू माझ्यापुढे इतका वेळ बोलत होती, तर माझ्या मागे किती वेळ बोलत असशील? नक्की काय चाललंय तुझं क्रिया? मला हे सर्व नाही आवडत हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो प्लीज हा सगळा फालतूपणा मी खपवून घेणार नाहीये." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बापरे! शुभ किती चिडलाय. पार्ट 3, 5, 6 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर क्रिया काय बोलते, कशी रिएक्ट करते आणि एकतर दोघेही बाहेर आहेत. सो ही सिच्युएशन कशी हँडल करतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. आय हाय!